ईजे न्यूज़ में आपका स्वागत है। देगलूर नगर परिषद इलेक्शन 2025 के चलते देगलूर नगर परिषद प्रभाग नंबर 2 में कांग्रेस ने अपने दोनों उम्मीदवारों का टिकट फाइनल कर दिया, जिसमें ओबीसी लेडीज़ पर मोहम्मद जियाउद्दीन भाई की बहू और ओपन जेंट्स में शेख मीरा मोहिउद्दीन भाई का नाम फाइनल किया गया। इस तरह एक प्रभाग में दोनों वार्डों पर 2 मुस्लिम उम्मीदवार यहां पर कांग्रेस ने दिए हैं। पिछले इंतखाबात में भी कांग्रेस ने यहां से 2 मुस्लिम उम्मीदवार मैदान में उतारे थे, लेकिन फिर भी यहां से राष्ट्रवादी कांग्रेस के दोनों उम्मीदवार कामयाब हुए थे। अब देखना यह है कि क्या कांग्रेस इस बार प्रभाग नंबर 2 में अपने उम्मीदवारों को कामयाब करा सकेगी, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। देखते रहिए ईजे टीवी न्यूज़ लाइव। गेल्या काही दिवसापासून आपण प्रभागातील उमेदवाराचे नाव घोषित करण्याची ही वेगळी परंपरा किंवा वेगळी पद्धत आपण निर्माण केलेली आहे। जनतेतूनच आपण जनतेमध्येच आपण हा उमेदवार घोषित करत आहात। आज सुद्धा आपण अशा पद्धतीचे उमेदवार घोषित केलेला आहे, काय सांगाल सर? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। प्रभाग क्रमांक 2 मध्ये निवडत असताना या ठिकाणी जो रनिंग उमेदवार आमचे निसार देशमुख या ठिकाणी उमेदवार होते आणि अगोदर या प्रभाग 2 मध्ये त्यांनी स्वतः निवडून आलेले होते आणि 5 वर्ष चांगलं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। तसेच त्या ठिकाणी कैलासश्री मस्ताजांना नीलमवार साहेब यांची धर्मपत्नी मातोश्री मनोरमा नीलमवार ताई त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी उमेदवारी या ठिकाणी त्यांच्या सुद्धा या उमेदवार होतं। तसेच इच्छुक उमेदवार मध्ये बबलू देशमुख असतील, मुजमिला असेल, अनेक इच्छुक उमेदवार होते। सर्वांना या ठिकाणी विचारून सर्वात जास्त मोठा त्याग करणारे म्हणजे आज देगलूर शहरामध्ये 2 उदाहरण या शहरामध्ये झालेले आहेत। पहिले प्रभाग क्रमांक 4 मध्ये तिथले रनिंग उमेदवार आमचे चाचा बिस्मिल्लाभाई कुरैशी त्या ठिकाणी स्वतःचे उमेदवार सोडून त्यांनी महमूदभाईचे उमेदवारी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे। त्याप्रमाणे आज मोठं मन करून एवढं मोठं त्याग करणं हे नसताना आमचे निसार देशमुख यांनी स्वतःचं पद त्याग करून आमच्या मीराबाईला या ठिकाणी पद या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे नगरसेवक पदासाठी। आणि तसेच कैलासवासी मस्ताजांना नीलमवार यांची धर्मपत्नी गेल्या मागच्या काळापासून त्या ठिकाणी निवडणूक येत होती आणि नीलमवार साहेब सुद्धा त्या ठिकाणी अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत की प्रभाग 2 मध्ये सुद्धा त्यांनी निवडून येत होते। सर्वांनी सांगितलं होते की बाबा या ठिकाणी उमेदवारी देत असताना आम्ही बरेच लोकांनी ठरवले की बाबा प्रभाग क्रमांक या ठिकाणी दोन्ही उमेदवारी मुस्लिम समाजाला द्यावं असं सर्वांची इच्छा होती। त्याप्रमाणे आम्ही सर्वजण आमची कमिटी विचार करून त्या ठिकाणी 2 मुस्लिम समाजचे भावी उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही दिलेलो आहोत। आणि सर्व म्हणजे मुस्लिम बांधवांना असतील, सर्व समाज बांधवांना असतील, सर्व गुरुजन वर्ग असतील, सर्व माझे माता भगिनी असतील की मागच्या काळामध्ये ज्या प्रभाग क्रमामध्ये 3 वेळेस ज्यांचं पराभव झालेला आहे असे आमचे मित्र जियाउद्दीन भाई यांना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर करण्यात आली। बरेच लोक म्हणले की बाबा प्रभाग क्रमांक मध्ये त्यांनी 3 वेळेस त्या ठिकाणी पडल्यामुळे त्यांना सर्वांची लोकांची मागणी होती की बाबा यावेळेस आम्ही 100% त्यांना गुलाल लावून त्यांना उमेदवारी देणं सर्वात जरुरी आहे आणि सर्व लोकांच्या मागणीनुसार आपण त्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर केलेला आहे। सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की प्रभाग क्रमांक मध्ये आजपर्यंत अगोदरी आपण 2 मुस्लिम देऊन पाहिलो, पण त्या ठिकाणी पराभव झालेला आहे। त्यासाठी आपल्याला सर्वांना विनंती आहे की सर्व मुस्लिम बांधव असतील, गोल्हार समाज असेल, इतर समाज असेल, सर्वांनी एकजूट होऊन आमचे कैलासवासी मस्ताजांना नीलमवार साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा नीलमवार यांचे हात बळकट करण्यासाठी प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांचा स्वतःचा प्रभाग असल्यामुळं तिथून 3 सीट 2000च्या लीडनं लागावं असं आम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे। आणि सर्वांना हात जोडून विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त काम करावं आणि दिवस रात्र काही चुका झाल्या असेल
कोणाचं उमेदवारी आम्ही देण्यास हे केलं असेल, आमच्या पार्टीवर नाराज न होता आज जे लोक मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांना आज जर पद दिलं नसेल तर 100% पुढच्या वेळेस सुद्धा त्यांनी जर 5 वर्ष काम त्या प्रभागात केले तर 100% आपण त्यांना सुद्धा उमेदवारी आपण 100%. अरे मी पाहत असताना प्रवासा मी प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमची उमेदवारी जवळपास डिक्लेअर केलं असताना त्या गल्लीमध्ये असंच आपण ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर करायला आम्ही त्या प्रभागात गेलो होतो, त्या प्रभागाचे लोकांनी ठरवून टाकलं की बाबा या ठिकाणी या प्रभागाला संजय जोशीच्या आईलाच तुम्ही या ठिकाणी उमेदवारी द्यावं. आम्ही म्हंटलो बाबा त्याच्याकडे पैसे नाहीत. सर्वजण म्हणले की पैसे नाहीत पण मत तर आमच्याकडे आहे ना. समोरच्या पार्टीनं त्यांनी सांगितले समोरच्या पार्टी किती खर्च करू दे, त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एका सामान्य कुटुंबाला संजय जोशी यांच्या आईला त्या ठिकाणी उमेदवारी आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. आज त्या ठिकाणी झटून काम करत आहेत. त्यासाठी सर्वांना माझ्या हात जोडून विनंती आहे की सर्वात जास्त संख्येनं आपण काम करावं. येणाऱ्या 2 तारखेला काँग्रेस या निशाणावर सर्वात जास्त मतदान आणि आतापर्यंत विजय जो झालेला आहे आणि सर्वात वातावरण जे झालेलं आहे, या वातावरण सर्वात वातावरण घुमंड बेसने झालेलं आहे. त्यामुळं इथलं वातावरण थंड न करता इथलं वातावरण याच याच्यावर विजय, माझा सुद्धा विजय या इकडून झालेला आहे आणि आताही सुद्धा गुलाल लावण्याचं काम आपल्या घुमट बेस मधूनच होणार आहे. आणि सर्वांना हात जोडून विनंती आहे की कोणाला तिकीट मिळालं नसेल तर मी त्यांची जाहीर माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, आणखी एक प्रश्न आहे. खरं तर इतर पक्षामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच आपल्याला पाहायची मिळते, परंतु आपल्या पक्षामध्ये अनेकांनी दिलदार म्हणून करत उमेदवारी माघारी घेत नव्हतं किंवा जे योग्य उमेदवार आहे असं त्यांना वाटत त्यांना उमेदवारी दिलेली आहे, स्वतः माघारी घेत. काय सांगा, हे सगळं कसं जमलं? तुम्ही पुढच्या पक्षामध्ये पाहिलात की फक्त पैशाच्या जोरावर एका कॅन्डिडेटला आम्ही 25 लाख खर्च करू, एका प्रभागामध्ये 50 लाख रुपये खर्च करू, तुम्ही 1 रुपये तुम्ही लावू नका आणि फक्त पैशाच्या जोरावर त्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी देत आहेत. जर मला कधी कधी वाटते की बाबा एका सामान्य कुटुंबातला जर पैशाच्या जोरावर जर इलेक्शन राहिले, निवडणूक जर राहिलं तर सामान्य कुटुंबातला माणूस नगरसेवक होणार नाही. मग सर्वजण 2 नंबर धंदे करायचं, भरपूर पैसे कमवायचे आणि जर निवडणूक हे आणि हे बिझनेस म्हणजे व्यापार समजून जर निवडणूक जर लढत असतील तर हे खूप खेद आहे याच्याबद्दल. आणि या पैशाच्या जोरावर कधी इलेक्शन होत नसते. आणि माझ्यासारख्या गरीब कुटुंबाला, एका चपराशाच्या मुलाला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मला चांगल्या नगराध्यक्ष पदावर पण तुम्ही बगर पैसेच पोहोचलात. मागच्या वेळेस असंच फुगा होतं, असंच दररोज पक्षप्रवेश होतं, दररोज मागच्या वेळेस सुद्धा फटाकडे वाजत होते. आपण दररोज बघत होतो, अरे यानं गेला, त्यानं गेला, यानं गेला. अरे हे फुगा आहे, हे फुगा 100% फुटणार आहे. 3 तारखेचे निकाल तुम्ही पाहिलं तर त्याच्या पायाखालचं जमीन वाळू घासून जाणार आहे. तुम्ही हे 100% सांगू शकतो मी. आणि आम्ही गोरगरिबांच्या ताकदीवर आम्ही हा इलेक्शन लढत आहोत. आज कैसर देसाई का वारसा बोल के सद्दाम देशमुख का आज आप अपने साथ लिए, उसके बदले कैसर हमारे मार्गदर्शक सलाहकार कैसर देशमुख हमारे चाचा थे. उनके विचारधारा लेके आज तक उन्होंने हमारे देश कभी बोलते थे पक्ष में आते और जाते, मगर कांग्रेस पक्ष किसका बाप का नहीं है. उनकी विचारधारा लेके परसों अपन देखे कि हमारे कैलाशवासी वसंतराव चौहान साहब जब खासदार को रुके थे, देगलूर शहर के पूरे दिग्गज लोग सब बीजेपी भागे थे. आप भी देखे. मगर हमारे चाचा कैलाशवासी कैसर देशमुख इनका विचारधारा लेके हम तटस्थ रहे. उन्होंने बोले सब जान दो, एक आदमी भी रहा तो उन्हें पूरा जमा कर सकता है. तुम 5 आदमी करो, ऐसा मूड बनाओ, वो ताकत तुम्हारे पास है. अपन सब जो अपनी ताकत पे अपन लड़के बताए और विजय करके बताए. तुम्हारे अपन ताकत अपन देखे और देश का विचारधारा पूरा हम है. हमारे विचार हम मरे तक हम विचारधारा उनके हम छोड़ने वाले नहीं है. मागील अनेक दिवसापासून आपण काँग्रेसच्या राजकारणामध्ये आता
गती वाढल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतं आणि उमेदवाराची सुद्धा घोषणा या ठिकाणी होत आहे का सांगा? मैं सबसे पहले तो भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी का पूरे देगलूर शहर के तमाम जाति धर्मों के लोगों की तरफ से मैं अभिनंदन करता हूं और शुक्रिया अदा करता हूं। ये कांग्रेस पार्टी है, ये कांग्रेस पार्टी के अंदर यहाँ पे राम मिलता है, यहाँ पे रहमान मिलता है। मैं तो ये कहूंगा कि यहाँ पे पूरा सारा हिंदुस्तान मिलता है। ये कांग्रेस पार्टी में आज एक इतिहास बनने जा रहा है। हमारे देगलूर शहर के माजी नगर अध्यक्ष स्वर्गवासी मछलानी लीलामौर साहब की जो धर्मपत्नी है मनोरमा लीलामौर साहब मैडम, उनको नगर अध्यक्ष का कैंडिडेट बनाया गया और उनका जो प्रभाग था जिसमें उन्होंने पिछले नगर पालिका में चुन के आए थे, उन्होंने कांग्रेस राष्ट्रवादी की तरफ से, और आज उन्होंने सब मिलके कांग्रेस पार्टी ज्वाइन की और कांग्रेस पार्टी में उनका विलीन हुआ। जिस तरीके से उनका जो वार था, जैसा कि हमारे भी शहर अध्यक्ष मोगलाई जी शिशरवार ने कहा कि निसार देशमुख साहब उन्होंने नगर सेवक पद का वो उनकी जगह थी उनकी, और उन्होंने अपनी जगह हमको बड़े दिल से हमको टिकट के लिए हमारा रिकमेंड किया। जिस तरीके से वे मैं हों दो या हमारे दोस्त जाउद्दीन भाई हों दो, दोनों को कांग्रेस पार्टी का टिकट मिला गया है आज। और मैं आने वाले दिनों के अंदर मैं तमाम वार्ड नंबर 2 के लोगों से ये विनती करता हूं कि हम दो मुस्लिम कैंडिडेट होने के बावजूद भी हमको ये यकीन है गोलेवार समाज के ऊपर कि वो ज्यादा से ज्यादा हमको वोट देकर कामयाब करेंगे और आने वाले दिनों के अंदर कांग्रेस पार्टी जो है ना बहुत ज्यादा वोटों से प्रभाग नंबर 2 से बहुत ज्यादा लीड लेके चुन के आने वाली है। मुझे इस बात के ऊपर विश्वास है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले अल्लाह सुब्हानहू व तआला का मैं शुक्रगुजार हूँ। अल्लाह ताला का शुक्र और हमारे लोक नेता मोगलाई जी अन्ना शिरसेटवार साहब और रामदास जी पाटिल सुमटानकर साहब और हमारे चाचा महमूद भैया और अविनाश भैया नीलामौर साहब, इन सब की कोशिशों से काविशों से और जनाब निसार भैया देशमुख साहब, इनकी कुर्बानी की वजह से हम लोग आज इस टिकट के हकदार बने हैं। निसार भैया देशमुख अपनी कुर्बानी देने की वजह से ही हमको यहाँ पे टिकट मिला है। मैं सबसे पहले सबसे ज़्यादा शुक्रगुजार हूँ निसार भैया का, जो हमारे लिए कोशिशें काविशें की, और हमारे जनाब बिस्मिल्लाह कुरैशी साहब, इनकी भी बहुत कोशिश रही हमको टिकट दिलाने के लिए। मेरे दोस्त अबू बकर कुरैशी का भी मैं शुक्रगुजार हूँ और इंशाअल्लाह आने वाले दिनों में कौम की खिदमत के लिए मैं सच्ची कोशिश करूँगा। सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए EJ TV न्यूज़ लाइव।